नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नॉलेज हब या यूट्यूब चॅनेलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण IPO म्हणजे काय आणि IPOची बेसिक माहिती बघितली होती. त्या व्हिडिओला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय हे बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता म्युच्युअल फंड म्हणलं की एवढं मोठं काहीतरी वाटतं, पण असं काही नाही आहे. आणि आपण गुगलला जर सर्च करायला गेलो तर एवढी मोठी व्याख्या येईल आणि यानंतर काही कळणारच नाही आहे. त्यापेक्षा आपण एक साधं एक्झाम्पल घेऊया. 4 मित्र होते. त्यातला एक मित्र बाकीच्या तिघांना म्हणला, अरे आपल्या भागात चांगला वडापाव कुठं मिळतच नाही, मी वडापावचा बिझनेस चालू करू का? राहिलेली तिघांना ही आयडिया खूप आवडली. ते म्हणले, हां तू करू शकतोस. पण तो मित्र म्हणला, अरे पण माझ्याकडे एवढे पैसेच नाही, मी इन्व्हेस्टमेंट कुठून आणणार, बिझनेस चालू कसा करणार? बाकीचे तिघे म्हणले, राहू दे, आपण चौघं मिळून हा बिझनेस चालू करूया. थोडा वेळानं विचार करताना त्यांना कळालं, अरे वडापाव कुणाला बनवतात आहे, कुणालाच नाही. मग काय झालं, त्यांचा एक अनेक मित्र होता, त्याच्याकडे ते गेले. त्याला म्हणाले, अरे असा एक बिझनेस चालू करायचा आहे, तू याच्यात येशील का? तो म्हणला, मी इन्व्हेस्टमेंट तरी नाही करू शकत, पण मी चांगला वडापाव बनवू शकतो. तो म्हणाला, मी वडापाव बनवेन, तिथं तो विकेन आणि सगळं मॅनेजमेंट बघेन. या चौघांना ही आयडिया खूप आवडली. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण आली आणि वडापाव बनवणारा पण आला. मग ह्या 5ही जणांना ही कन्सेप्ट आवडल्यामुळं ह्या 5 जणांनी बिझनेस चालू केला. पण वडापाव बनवणारा म्हणाला, मी वडापाव बनवतोय, मी विकतोय, पण याच्या बदली मला काय मिळेल? 4 जण म्हणले, तू वडापाव बनव, विक, त्याच्यात जो प्रॉफिट होईल तो आमच्यात डिस्ट्रीब्यूट होईल आणि तुला आम्ही सॅलरी देऊ. आता हे तर झालं वडापावचं एक्झाम्पल. तुम्ही म्हणाल, ह्याचा म्युच्युअल फंडशी काय संबंध? आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आहे का? तर तसं नाही. हे एक्झाम्पल आपण म्युच्युअल फंडशी रिलेट करूया. हे 4 मित्र जे इन्व्हेस्टमेंट केले होते ते म्युच्युअल फंडच्या एक्झाम्पलमध्ये कोण असेल? आपल्यासारखे इन्व्हेस्टर. वडापावच्या एक्झाम्पलमध्ये वडापाव बनवणारा, म्युच्युअल फंडच्या एक्झाम्पलमध्ये कोण असेल? फंड मॅनेजर. फंड मॅनेजर काय करेल? आपल्या इन्व्हेस्टरचे पैसे चांगल्या ठिकाणी लावून, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून आपल्या इन्व्हेस्टरना जास्तीत जास्त नफा देण्याचं काम करेल किंवा प्रयत्न करेल. आता तुम्ही म्हणाल, सगळ्या इन्व्हेस्टरचा पैसा एकच माणूस हँडल करतो का? तर तसं नाही आहे. भारतात जवळपास 40 लाख करोड रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट आहेत आणि एवढे पैसे एक माणूस हँडल करू शकेल का? शक्यच नाही. तुम्ही नावं ऐकली असतील, HDFC म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड, SBI म्युच्युअल फंड, ॲक्सिस म्युच्युअल फंड, अशा वेगवेगळ्या कंपनी असतात ज्या हे सगळा फंड हँडल करत असतात. त्यांची ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी काय करते? फंड मॅनेजर अपॉइंट करते. फंड मॅनेजर काय करतो? तर हे पैसे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो, ज्यामुळे इन्व्हेस्टरना जास्तीत जास्त नफा मिळेल. आता तुम्ही म्हणाल, एवढे सगळे पैसे फंड मॅनेजर घेऊन पळून गेला तर? असं होत नाही. हे सगळे म्युच्युअल फंड कंपनी रेग्युलेट करायला एक ऑथॉरिटी आहे भारतात, ज्याचं नाव आहे SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. याच्या अंडर हे सगळे म्युच्युअल फंड्स रेग्युलेट होत असतात. तर हे म्युच्युअल फंड डेट, गोल्ड, बॉन्ड, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इक्विटी अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. आता तुम्ही म्हणाल, इक्विटीमध्ये तर आम्ही पण इन्व्हेस्टमेंट करतो की, मग म्युच्युअल फंड कशासाठी? आता आपण इक्विटीचंच एक्झाम्पल घेऊया. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे स्वतः इन्व्हेस्टमेंट करणे. यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे की तुम्ही कधीही बाईंग करू शकता, कधीही सेलिंग करू शकता, तुम्हाला कुणावरही डिपेंडंट राहायचं नाही आहे. पण डिसॲडव्हान्टेज काय आहे? तुम्हाला स्वतः ॲनालिसिस करावं लागेल आणि मग स्टॉक किंवा शेअर बाय करावे लागतील. यामध्ये तुमचा खूप वेळ जाऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे काहींच्याकडे याचं नॉलेजही नसेल की कसं ॲनालिसिस करायचं, यामुळे तुम्हाला हे नॉलेज घेण्यातही खूप वेळ जाऊ शकतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा ॲडवाईस घेणे. यामध्ये काय आहे की तुम्हाला त्याच्या ॲडवाईसच्या बदली तुम्हाला त्यांना फीज द्यावे लागतील आणि ते जेवढे स्टॉक सांगतील तेवढं तुमच्याकडे कॅपिटल असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही 1 किंवा 2 स्टॉक घेऊ शकणार. इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर तुम्हाला काय सांगेल? कोणता स्टॉक घ्यायचा आहे, कोणता नाही घ्यायचा आहे, कोणता आत्ता बाय करायचा आहे, आत्ता सेल करायचं. पण हे सगळे रेग्युलर ट्रान्झॅक्शन तुम्हालाच करायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे. म्युच्युअल फंड कसे वर्क करतात? आपल्यासारखे भरपूर इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडकडे पैसे देतात. फंड मॅनेजर काय करतो? चांगल्या कंपनीमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करतो त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार. म्हणजे समजा जर मी 2,000 रुपये इन्व्हेस्ट करणार होते, हे जर मी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर मी कदाचित 2 किंवा 3 कंपनीमध्येच इन्व्हेस्ट करू शकले असते. पण मी हे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे, एवढ्या सगळ्या लोकांचे पैसे एकत्र झाल्यामुळे फंड मॅनेजरने हे पैसे भरपूर कंपनीमध्ये लावले असू शकतात
आणि त्यामुळंच माझे 2,000 रुपये हे भरपूर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट असू शकतात. म्युच्युअल फंडचा अनेक फायदा असा की हे जे बाईंग सेलिंग शेअर्सचं करायचं आहे हे फंड मॅनेजर स्वतःच करतो, त्यामुळे आपल्याला वेगळा वेळ द्यावा लागत नाही. आणि याच्या बदली आपल्याला फंड मॅनेजरला काय द्यायचं आहे तर काही थोडे मोजकेच चार्जेस, म्हणजे किती, अगदी 0.50 पैसे ते 1 रुपये 2 रुपये इतकेच. जेव्हा तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड सिलेक्ट करता तेव्हा त्याच्या खाली एक्सपेन्स रेशो दिलेला असतो. तो एक्सपेन्स रेशो म्हणजेच की तुम्ही म्युच्युअल फंडला किती चार्जेस देतात. जितका कमी एक्सपेन्स रेशो असेल तितके कमी तुम्ही चार्जेस म्युच्युअल फंडला देत आहात. आणि आणखी एक गोष्ट ह्याच्यात चांगली की तुम्ही कमीत कमी कॅपिटल बरोबर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे अगदी तुम्ही सॅलरीमधून जे सेव्हिंग केलं आहे त्याच्यातही तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अगदी कॉलेजमध्ये शिकणारे मुलं मुलीसुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. अगदी 100 रुपयेपासून सुरू करू शकतात. आत्तापर्यंत आपण म्युच्युअल फंडबद्दल चांगल्याच गोष्टी ऐकल्या, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी डिसॲडव्हान्टेज असतातच. आता डिसॲडव्हान्टेज काय तर म्युच्युअल फंड मॅनेजर हा ग्रीडी असू शकतो, म्हणजे स्वार्थी असू शकतो, की जेवढे लोक त्याच्यात इन्व्हेस्ट करतील तेवढे त्याला जास्त चार्जेस मिळतील. म्हणून ते काय करतील, फक्त भरपूर लोक इन्व्हेस्टमेंट आपल्या म्युच्युअल फंडमध्ये करू देत एवढाच त्यांचा अप्रोच असू शकतो. त्यामुळे त्यांचं लक्ष याच्यावर नसेलच की आपण इन्व्हेस्टरना जास्तीत जास्त नफा कसा देऊ शकतो. दुसरं म्हणजे काय होतं, जेव्हा मार्केट पडतं तेव्हा इन्व्हेस्टरची आपली मानसिकता काय होती की मार्केट पडत आहे, आपण पटकन पैसे काढून घेतले पाहिजेत जेणेकरून लॉस होऊ नये. पण याच वेळी फंड मॅनेजरची अशी स्ट्रॅटेजी असू शकते की आता मार्केट पडले तर आपण कमी भावात शेअर्स विकत घेऊया, म्हणजे जेव्हा मार्केट वरती जाईल तेव्हा हे शेअर्स चांगल्या प्राईसला जाऊन आपल्या इन्व्हेस्टरना प्रॉफिट होईल. पण यावेळी आपण काय करतो, पैसे पटापटा काढून घेतो, त्यामुळे फंड मॅनेजरकडे इन्व्हेस्टमेंट करायसाठी पैसेच उरत नाहीत. त्यामुळे त्याची स्ट्रॅटेजी तो यूजच करू शकत नाही. तर ही होती म्युच्युअल फंडची बेसिक माहिती. तुम्ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना, कोणताही म्युच्युअल फंड करताना तो अभ्यास पूर्णच घ्या, तुमच्या ॲडवायझरना विचारा त्याबद्दल आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणखी काही तुमचे डाऊट्स असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तेही मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. थँक्यू.